नमस्कार मित्रांनो, सोशल मीडिया म्हटलं की नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी व्हायरल होत असतात. अशीच एक घटना, असाच एक व्हिडिओ आज व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून ही घटना आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहण्याच्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे व्हायरल व्हिडिओचे बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे. गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येते. एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केलंय. ही घटना गोरखपूर जिल्ह्यातील ही काही नवीन नाही किंवा गावात घडली आहे. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत होत आहेत, जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. 42 वर्षांनी लहान मुलीसोबत एका वृद्ध व्यक्तीने लग्न केल्याने सगळेच हैराण झालेत. कारण त्यांना सुद्धा साहजिक आहे की असं का केलं असेल. तर पोलीस स्टेशनमध्ये चौकीदार म्हणून काम करणाऱ्या या गावात रहिवासी त्या गावचे रहिवासी यादव यांनी 12 वर्षापूर्वी आपली पत्नी गमावली आणि त्यानंतर तिसरा मुलगाही मरण पावला. कैलास यांनी विधवा सून पूजा हिच्यासोबत लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्याचं कारण होतं कैलास यांनी कोणालाही न सांगता गुपचूप तिच्याशी लग्न केलं होतं. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांना याची माहिती मिळाली. पोलीस स्टेशनमध्ये चौकीदार असलेले यादव यांनी सून पूजेसोबत मंदिरात 7 फेरे नंतर घेतले. हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरलाय. सासरच्या मंडळींनी नाते बिघडवले आणि असे कृत्य करायला नको होते असे काही जण म्हणत आहेत. तर लोकांचे म्हणणे आहे की पतीच्या निधनानंतर त्या पूजा नावाच्या एकाकी पडली होती. तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावले गेले पाहिजे होते, पण ते घरच्यांना पसंत नव्हते, म्हणून ती आपल्या पतीच्या घरी परत होती. येथे तिथे गेल्यानंतर तिने सासऱ्यासोबत लग्न करण्यास होकार दिला आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी दोघांनी लग्न सुद्धा केलेलं आहे.